छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनख्याने अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता ती वाघनखे लंडनहून थोड्या दिवसात साताऱ्यातील शिवाजी संग्रहालयात येत आहेत। याच्या सुरक्षेसाठी शिवाजी संग्रहालयाच्या आसपासच्या परिसरातील लावण्यात आलेल्या टपऱ्या ह्या काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून सर्व विक्रेत्यांना हातगाड्या हटवण्याबाबत सूचना देण्यात आल्या। सहकार्य न केल्यास संबंधित हातगाड्या पोलीस बंदोबस्तात हटवल्या जातील असा इशाराही देण्यात आला होता। मात्र 8 दिवसात एकही विक्रेत्याकडून हातगाडी हटवण्यात आली नाही। शिवाय काही राजकीय मंडळींकडून कारवाया न करण्याबाबत पालिकेच्या पथकावर दबावही आणला गेला। मात्र सर्व विरोध झुगारून पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक यंत्रणेसह घटनास्थळी आले। यावेळी हातगाडीधारकांनी सहकार्याची भूमिका दाखवत 10 हातगाड्या स्वतःहून हटवल्या, परंतु काही नाही या टपऱ्या हटवण्यास विरोध केला। यावेळी बोलताना काही व्यवसायधारकांनी आमचे पोट यांच्यावर चालू असून आमच्या जीवावर सुद्धा काही लोक आपली पोट भरत आहेत, त्यामुळे या सर्वांचा विचार करून कार्यक्रमापुरताच आम्ही या ठिकाणावर हटायला तयार आहोत, परंतु पुन्हा मला या ठिकाणी टपरी लावण्यास परवानगी मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। नवनिर्वाचित खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी या प्रकरणात लक्ष घालून आमच्या पोटापाण्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी सुद्धा यावेळेस करण्यात आली। आज आमचे 25 वर्ष झाले इथं आमचे पोटावर चाललेले धंदे आहे। माझं वय 27 आहे, मी बॅचलर आहे, मला तरी या सातारा रोजगार नाही। आम्ही इथं रोजगार आमच्या इथल्या प्रत्येक गाड्यांच्या प्रत्येक मालकाकडे आज 11 ते 15 लाखाची लोन आहे। मी लोन कशी फेडायची याचं उत्तर आम्हाला नगरपालिकेने द्यावं स्पष्टपणे, आणि आम्हाला पर्यायी जागा देतो असं दरवर्षी सांगून आम्हाला प्रत्येक वेळी खेळवत आलेत। हे आम्हाला पर्यायी जागा देणार कधी आहेत आणि आमच्या तरुणांना रोजगार मिळणार आहे का, असे रोजगार आमच्याकडून काढले जाणार आहेत याचं उत्तर आम्हाला द्यावं आणि आम्हाला लवकर याचा प्रश्न सुटावा एवढं आमचं शासनाकडून अपेक्षा आहे। आमचा जो निर्णय जोपर्यंत कार्यक्रम आहे तोपर्यंत सहकार्य करणार आहे शासनाला। एकदा काही कार्यक्रम झाल्यानंतर आमचं पण पोट आहे, आम्ही किती दिवस आमचं बॅलन्स सोड करणार आहे बँकेत, प्रत्येकाकडे 10-15 रुपये फक्त असं बँकेत जास्तीत जास्त खाणार काय नाही। आमच्या इथं कुणाला जमीन नाही, जुमला नाही, त्यात आम्ही मराठा जातीचं आम्हाला आरक्षण नाही, जॉब मध्ये आरक्षण नाही, करायचं काय तुम्हीच सांगा। माझं बॅचलरचं सर्टिफिकेट आणून दाखवतो, कॉम्प्युटर सायन्स झालं नाही माझं, मनमानी म्हणता येणार नाही सर याला, त्यांना पण शासनाकडून प्रेशर असणार आहे। त्यामुळे आमच्या महाराज साहेबांनी पण थोडं लक्ष घालावं एवढी आमच्या अपेक्षा, दोन्ही महाराजांनी लक्ष घालावं आणि एकदाच तिथं धोन द्यावा आम्हाला आमचा पण पोटा पाण्याचा प्रश्न आहे सगळ्यांचा। महाराजांना भेटायला लोक दोन्ही लोक सुद्धा महाराजांना बाहेर आहे, पण आम्हाला सहकार्य 100% करणार त्यांनी आश्वासन दिले। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।